समर्थ सद्गुरू श्री शिवगिरी महाराजांच्या चरणाला वंदन करून साई सच्चरित्राच्या 24व्या अध्यायाच्या माध्यमातून आपण बाबांना वंदन करणार. बऱ्याच वेळेला आपण ऐकलं की साई सच्चरित्राचा प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या वैशिष्ट्याने नटलेला आहे, विशेषतः त्याच्यामध्ये. तसा हा जो अध्याय आहे त्या अध्यायाचं निरूपण करण्यापूर्वी थोड्याशा जुन्या काळामध्ये मला जावंसं वाटते. पहिल्यांदा नाटकं असायची, संगीत नाटकं असायची, ऐतिहासिक असायची, सामाजिक असायची, कौटुंबिक असायची, 3 अंकी नाटकं असायची. आणि त्या 3 अंकी नाटकाचे वेगवेगळे असे भाग पाडलेले असायचे. त्या प्रत्येक भागाला प्रवेश असं म्हणायचे आणि 3 अंक असायचे आणि प्रवेश असायचे काय ते थोडेसे. त्या प्रत्येक अंकामध्ये एक प्रवेश विनोदी असायचा. त्याच्यामध्ये काही विनोदी गोष्टी अशा काढायच्या या योगे प्रेक्षकांना हसता यावं. आणि विनोद सुद्धा त्यावेळेचे कसे होते, मार्मिक होते. नुसतं आपलं हसायच्यासाठी हे नव्हते, विनोद नव्हते. आताचे जसे वात्रट आणि पाचकळ विनोद आहेत तसे विनोद नव्हते. त्याच्यामध्ये काहीतरी हे होतं, दम होता. अशा प्रकारचे ते विनोद होते. तर ते विनोद, रंजन आणि अंजन अशा 3ही गोष्टी त्या नाटकांमध्ये व्हायच्या. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक जर बघितलं, स्वयंवर नाटक बघितलं, तर नाटक काय असावं हे आपल्याला त्या नाटकातून शिकायला येईल अशा तऱ्हेची नाटकं. आणि त्याच्यामध्ये एक प्रवेश असायचा, तो विनोदी प्रवेश. तसा या साई सच्चरित्र ग्रंथामध्ये हा 24वा अध्याय जो आहे तो अध्याय म्हणजे फक्त विनोद निर्मिती आहे. फक्त विनोद निर्मिती नाही, विनोद निर्मिती आहे. फक्त मी चुकून बोललो. या विनोदातून सुद्धा ग्रंथकर्त्यांनी बाबांच्या शिकवणीचा मोठा लाभ, मोठा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. पण ह्या अध्यायाला सुरुवात करताना आपल्या सद्गुरूंची म्हणजेच बाबांची महती गायलेली आहे ग्रंथकर्त्यांनी. आणि त्या महती गाताना ते असं म्हणाले की मी ग्रंथ लिहितोय, मी या ग्रंथावरती हे करतोय, काव्य लिहितोय असं जर म्हणालो तर माझ्याजवळ अभिमान आहे. लहान मुलाला मांडीवर घेऊन वडील पाठी देतात हातात आणि त्याचा हात हातात घेऊन त्याच्यावरती धडा गिरवतात, श्री गणेशा, आणि त्याप्रमाणे ते मुलगा ती अक्षरं लिहितो. लिहून झाल्यानंतर मुलगा काय सांगतो, बघा मी श्री गणेशा लिहिला. कसा लिहिलाय बघा. लिहिलेला असतो कोणी, वडिलांनी. हात वडिलांनी हातात घेतलेला असतो आणि मग त्या हाताला वळण दिलेलं असते. तसं हा ग्रंथ मी लिहिलाय असं जर म्हटलं तर तो माझा मोठेपणा ठरेल. माझा याच्यामध्ये कर्तृत्वाचा भाग काय नाही. बाबांनी मला आपल्या मांडीवर बसवलाय आणि माझा हात आणि लेखणी ही त्यांनी स्वतःच्या हातात घेतली आणि स्वतःचं चरित्र स्वतः लिहिलेलं आहे. मी फक्त निमित्ताला कारणीभूत झालेलो आणि सगळी माणसं, एकूण एक सगळी माणसं. आज इथे बसलेल्या लोकांना सुद्धा वाटते काही वेळेला, बाहेर गेल्यानंतर विचारलं कोणी, कुठे गेला होता, कुठे म्हणजे आज 3रा रविवारला सत्संगाला गेलो. केवढा मोठा अभिमान. पण खरं सत्संगाला आपण जातच नाही आणि गेलो तर सत्संगामध्ये बसत नाही. बरोबर आहे ना. पुरावा सांगू, गेल्या सत्संगामध्ये आपण कुठली कथा ऐकली असं विचारलं तर किती जणांना सांगता येईल. हरिओम. सांगता नाही येणार, कारण ते गेल्या वेळेला ऐकलं होतं ना, आता कशाला पाहिजे. म्हणजे आम्ही सत्संगाला जातच नाही. दुसरी गोष्ट, सत्संग इथे जो चालतो, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संकल्पना अशी असेल की सत्संग आम्ही घेतो. मग केव्हा तरी मला सुद्धा वाटते, वा आम्ही केवढा मोठा आहे, सत्संग घेतो. मुळीच नाही. मी सत्संग घेतच नाही. इथे येऊन बसल्यानंतर, या गादीवर बसल्यानंतर मी सुद्धा बाबांच्या मांडीवर बसलोय अशा तऱ्हेचा माझा भाव असतो. आणि माझा शरीर, माझा देह, माझी बुद्धी, माझी वाणी ही बाबांच्या चरणी अर्पण केलेली असल्यामुळे त्यांना ती अर्पण करतो. माझ्यातला मी निघून जातो आणि इथे जे काय सत्संग घेतला जातो तो बाबा घेतात, मी घेत नाही. माझं याच्यात कर्तृत्व काहीच नाही. तसंच आपण जे ऐकायला बसलेलो
ते ऐकणारे सुद्धा सगळेजण जर म्हणत असतील मी ऐकतोय म्हणून, तर तो सुद्धा भाग चुकीचा आहे. ऐकणारे सुद्धा बाबाच आहेत. ऐकणारे सुद्धा, कारण बाबा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत. आणि ते जर हृदयामध्ये बसलेले असतील तर सांगणारे कोण, ऐकणारे कोण? आता ते सांगतात आणि ते ऐकतात, मग आपण कशाला लक्षात ठेवायला पाहिजे? बरोबर आहे की नाही? ते ठेवतील तिकडे लक्षात. काय अरे होय म्हणा. तसा हा संपूर्ण अध्याय ग्रंथ जो आहे तो ग्रंथ ते माझ्याकडून लिहून घेत आहेत आणि मी निमित्ताला कारणीभूत झालेलो आहे हे लिहितोय. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे का अभंगामध्ये, निमित्तासी कारण निमित्तासी प्राणी झाला असे कारणी. आम्ही हे जन्म जो घेतलाय तो सुद्धा निमित्त आहे, काहीतरी त्याच्यासाठी जन्म घेतलेला आहे. आमच्या मनावर काहीही नाहीये, आम्ही काही करू शकत नाही. जन्म केव्हा घ्यायचा, कुठे घ्यायचा आमच्या हातात नाही. किती दिवस जगायचं आमच्या हातात नाही. कधी मरायचं आमच्या हातात नाही. ती सगळी दोरी ईश्वराने आपल्या हातात ठेवलेली आहे. आम्ही फक्त निमित्ताचे कारण, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आम्ही निमित्ताला धनी झालेलो आणि निमित्ताला धनी झाल्यानंतर आमच्यातला मीपणा आम्ही विसरलो. आमच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या हे जे मी कोण आहे हे विसरलो आणि नको त्या मार्गाला लागलो. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला, फुकट गेला. मी काहीतरी जर केलं तरच पुढे काहीतरी होणार आहे, मी नाही केलं तर काय होणार नाही. आमच्या मिरबावकर बाईंना विचारा, त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या संसाराची, सुनांची, मुलींची, मुलांची एवढी काळजी असते का आता विचारून सोय नाही. आणि त्या नेहमी म्हणतात मी जर लक्ष नाही घातलं तर कसं होईल दादा त्यांचं, मलाच विचारतात. समजा उद्या सकाळी यांचं काहीतरी झालं तर त्या मुलांचं काय व्हायचं राहणार का? नाही. सुनांचं काय व्हायचं राहणार नाही. काय कोणाचं कोणामुळे अडत नाही. 2-3 दिवस, फक्त 2-3 दिवस म्हणजे जास्तीत जास्त आपलं जर हे असेल तर आम्ही एखादा माणूस गेल्यानंतर 13 दिवस पर्यंत फक्त त्याची उणीव लागते, भासते आपल्याला. आणि ती सुद्धा का 13 दिवस आपल्याला सुतक असते, घरातून कुठे बाहेर जायला नसते, काही बंधनं असतात, त्यामुळे आपल्याला सतत त्याची आठवण येत राहते. 13 दिवस एकदा झाले, उंबऱ्याच्या बाहेर पाऊल पडलं की गेला तो गेला. आम्ही हे सगळं निमित्त आहे. हा देह जो लाभलेला आहे तो देह हा निमित्ताने प्राप्त झालेला आपल्याला. आता काय निमित्त हे माहिती करून घेणं म्हणजे जीवन झालं. कसल्यासाठी, कशासाठी आम्ही जन्माला आलोय हे माहिती करून घेणं म्हणजे अध्यात्म. हे माहिती करून घेणं म्हणजे साधना. हे माहिती करून घेणं म्हणजे ईश्वराला शरण जाणं. आणि आम्ही आमच्या जीवनाकडे जर बारकाईने बघितलं, सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वाकून डोकावून बघितलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळेपण आहे. काही लोकांना गोड चहा आवडतो, काही लोकांना कडू चहा आवडतो, काही लोकांना चहा आवडतच नाही, काही लोकांना कॉफीच आवडते. का हो असं काय? एकाची एक आवड, दुसऱ्याची दुसरी आवड, तिसऱ्याची तिसरी आवड. कोणाला तिखट आंबट जरा चमचमीत असलं ना काय 2 घास जास्ती जातात. आणि वरण भात असेल तर काय मिळेल जेवण झालं, 2 घास कमी जातात. ह्या अशा आवडी निवडी आणि ह्या चवी का निर्माण झाल्यात? दुसरा एक महत्वाचा भाग सांगतो. अध्यायात येणार आहे की नाही माहिती नाही मिळाली. दुसरा एक महत्वाचा भाग सांगतो. इथे बसलेली जी माणसं आहेत ना सगळी, ही कुठून कुठून आली आहेत, कोण कोण आहेत, कुठल्या जातीची आहेत, कुठल्या धर्म पंथाची आहेत, कुठल्या गावातले आहेत, कुठल्या जिल्ह्यातले आहेत, कुठल्या शहरातले आहेत, काय माहिती नाही आपल्याला. कोणाला आहे माहिती सगळ्यांचं गाव, सगळ्यांची नावं तरी कोणाला माहिती आहेत? नाही.
तरी सुद्धा आज आम्ही इथे एकत्र होऊन बसलो. का हो? याला सुद्धा कारण आहे, त्याला निमित्त असं म्हणतात. मी एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि मग हा प्रस्तावना संपवतो. 2 मित्र होते. एकाचं नाव हरी आणि दुसऱ्याचं नाव विजय. गावाकडे राहणारे दोघेही शेतकरी. त्याच्यातला हरी जो होता, ह्या हरीला आज आपल्याजवळ 10 रुपये आहेत, ते उद्या 15 कसे होतील याची काळजी असायची. म्हणजे जास्तीत जास्त धन कमावण्या वगैरे त्याचा हे होता, लक्ष होता. आणि ही जुन्या काळातली गोष्ट सांगतो. अर्थात त्यावेळेला या गाड्या वगैरे नव्हत्या, अशा काळातली गोष्ट सांगतोय. त्यावेळेला हे दोघेही शेतकरी आपल्या शेतीत जास्तीत जास्त उत्पन्न पिकवून आपलं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी प्रयत्न करायचे. त्याच्यात हरीचा उजवा हात होता कमावण्यामध्ये. विजय थोडासा हे होता, सर्वसामान्य होता. हरीने खूप पैसे जमा केले होते, पैसे भरपूर झाले, नोकर चाकर ठेवले, सुख सुविधा सगळ्या त्याच्या घरी होत्या. फक्त जीवनामध्ये एकच दुःख होतं. काय दुःख होतं? त्याच्या उदरात पुत्रसंतान नव्हतं, म्हणजे मूल होत नव्हतं. पैसा भरपूर होता, अमाप संपत्ती भरपूर, पण मूल होत नव्हतं. आणि विजय जो होता, तो विजय काय करायचा की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत परिश्रम करायचा, कष्ट करायचा, कमवायचा. पण संध्याकाळी रात्री झोपताना अंथरुणावर, हे आपणही करायला पाहिजे, अंथरुणावर झोपताना हात जोडून ईश्वराला प्रार्थना करायचा, भगवंता आज माझ्या हातापायांना तू ताकद दिलीस म्हणून सकाळपासून आतापर्यंत मी शेतामध्ये राबलो, कष्ट केले, हे केवळ तुझ्या कृपेमुळे झालं आहे. त्याचा हा भाव हळूहळू वाढत होता. वाढता वाढता असाच कधीतरी याला सत्संगाला वगैरे जाऊन बसला. आणि सत्संगामध्ये बसलेला असताना त्या ठिकाणी एक गोष्ट ऐकली झाली. आम्ही नामस्मरण करतो, आम्ही पूजा करतो, आम्ही ध्यान करतो, आम्ही जप करतो, काय काय सगळे प्रकार करतो. ह्या सगळ्यांची शक्ती जर वाढावी, ह्याच्यामध्ये काहीतरी हे यावं, अधिक ताकद यावी, तर आपल्या हातून तीर्थयात्रा सुद्धा घडल्या पाहिजे, तीर्थयात्रा जायला पाहिजे. कारण तीर्थ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संतांचे, ऋषी मुनींचे हातपाय लागलेले आहेत, पाय लागलेले वास्तव्य आहे. आणि त्या वास्तव्याचे काही अंश भाग त्या ठिकाणी अजूनही विखुरलेले आहेत. त्याचा स्पर्श आपल्याला होऊन आपलं जीवन पवित्र व्हावं म्हणून तीर्थयात्रा करायला हवी. आणि या तीर्थयात्रेमध्ये त्यावेळी एकच तीर्थयात्रा महत्वाची होती, ती म्हणजे काशी. काशीची यात्रा केली की तो माणूस स्वतःला फार मोठा पुण्यवान समजायचा. काशीला जाऊन आला, ती काशीनंतर त्याच्या आधी सुद्धा अशी परिस्थिती माझ्या गावात मी अनुभवलेला आहे. लहान असताना कार्तिकीला आणि आषाढीला लोक पंढरपूरला जायचे. आणि पंढरपूरला गेले की त्या पंढरपूरवरून परत आल्यानंतर गावाच्या वेशीवर आला तो माणूस की गावातले लोक सगळेजण त्याला भेटायला जायचे आणि तिथून त्याची मिरवणूक काढायची आणि वाजत गाजत घरात आणायचे. रस्त्यात दुतर्फा माणसं उभी राहायची आणि त्यांना नमस्कार करायची, कारण पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलेलं आहे. ह्याचं दर्शन घेतलं की मला पांडुरंगाचा ह्याचा अस्तित्वाची जाणीव होईल. आणि काशीचा तर हेच नव्हता, सुमारच नव्हता. काशीला गेलेला माणूस म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार असं मानायचे लोक. कारण काशी क्षेत्राचा महिमाच तसा आहे, महिमा तसा आहे. म्हणून आपले दत्तप्रभू रोजच्या रोज त्यांच्या ह्याच्यामध्ये स्नानाला आणि साधनेला, उपासनेला काशीला जातात. आणि म्हणून आम्ही म्हटलं याच्यामध्ये आरतीमध्ये म्हणतोय त्यांच्या, काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेसी निर्मळ नदी तुंगा. काशीला स्नान करतात, संध्या करतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात, तुंगभद्रा नदीचं पाणी पितात आणि माहूरगडला विश्रांतीला जातात. हा त्यांचा रोजचा कार्यक्रम आहे. इतकी काशी पवित्र आहे. आणि ह्या काशीची यात्रा केली की आपल्याला मोक्ष प्राप्ती होते असा लोकांचा समज होता. म्हणून विजयने ठरवलं की आता आपण काशीची यात्रा करायची, काशीला जायचं. आणि काशीला जायचं तर मग आता ह्या एवढ्या मोठ्या शेतीचं आपल्या जमिनीचं काय करणार. पण त्याला काळजी नव्हती. त्याने आपला जो मित्र होता हरी, त्या हरिभाऊला सांगितलं, हरिभाऊ मी जरा काशीला जाऊन येतोय, मी येईपर्यंत माझा जमीन जुमला सगळा तू सांभाळ. हरिभाऊ बोलले चालेल जा. त्याने सुद्धा थोडासा उपदेश केला, ससरे कसली काशीनी कसलं काय, घरात घरदार आहे ते बघ, संसार कर, कसल्या काशीला जातोय. तरी पण तो म्हणाला नाही मला जायचंच आहे, जातोच. आणि विजय काशीला निघून गेला. आणि त्यावेळेची काशी
म्हणजे आता आज गाडीत बसलं, उद्या सकाळी काशीला पोचलं, दर्शन घेतलं, परवा बसलो आणि तेरवा इथे आलो, असा प्रकार नव्हता. जाण्याचा हे कशा वाहन काय तर खटारे वगैरे, बैलगाड्या आणि पायी पाहायचा प्रवास. म्हणजे तो जर माणूस काशीला गेला तर अगदी 2-2-2.5 वर्षाची हे लागली, म्हणजे बेगमी लागली. 2-2.5 वर्षाशिवाय तो परत नाही यायचा. बरं, तिकडे माणसं भरपूर, साथीचे रोग असायचे, म्हणून काशीला जाणारे लोक पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या प्रेताचं सामान बरोबर घेऊनच जायचे. जर समजा तिथे आपलं काय बरं वाईट झालं तर आपला खर्च लोकांना नको, म्हणून स्वतःचा सामान स्वतःच बरोबर घेऊन जायचे. आणि तिथे जर समजा मृत्यू नाही आला तर कोणाला तरी तिथे देऊन यायचे, मला नाही जमलं हे तुला वापर, म्हणजे तू मर. बरोबर. अशा तऱ्हेने ती यात्रा करायची. विजय काशीला गेला आणि काशीवरून परत आला. 2.5 ते 3 वर्षाचा कालखंड निघून गेला होता. तिकडे खाणं जेवण बरोबर मिळत नव्हतं आणि त्यातही करून तिकडचं जेवण म्हणजे त्या राईच्या तेलामध्ये बनवलेलं जेवण, बरोबर ना, फार टेस्टी लागते. काय आपल्या लोकांना आवडत नाही तिकडची सवय. मग आपण कधी तिकडे गेलो ना, काही इकडे आल्यानंतर आईला सांगतो, आई आज मस्त पैकी तिखट तिखट चटणी वाटणार. तुझ्या हात ना ते हे वरण भात मी घाललं नाही, हात बनव ना, कारण तिकडे खाल्लं होतं ते ह्याच्यातलं राईच्या तेलातलं, त्यामुळे तब्येत साथ देत नाही. हा सुद्धा तसा एकदम हे होऊन आला होता, बारीक असा शिडशिडीत होऊन आला, दाढी वगैरे वाढलेली, केस वाढलेले असे माझ्यासारखे. आणि आल्यानंतर आपल्या गावात आला तो पहिल्यांदा आपल्या मित्राजवळ गेला, हरिभाऊंजवळ, आणि हरिभाऊंना सांगितलं, अरे हरी मी आलोय. दोघेही एक जीवश्य कंठस्य मित्र. हरीजवळ गेला आणि सांगितलं, हरी मी आलोय, माझ्या घराची चावी दे. हरी आतमधून बाहेर आला, याला बघितलं आणि विचारतो, तुला चावी देऊ? तू कोण? अरे घरात झालं तब्येतीने, तरी तू माझा आवाज सुद्धा नाही ओळखलास. तू म्हणतो ना, अरे मी विजय, तुझा मित्र, या बाजूच्या घरात राहत होतो. कुठला बाजूचं घर नाही, कुठला विजय? मी नाही ओळखत विजय कोण. याला शॉक लागला. ज्याला माझ्या भावासारखं मी ज्याच्यावरती प्रेम केलं आणि विश्वासाने माझी सगळी संपत्ती मी ज्याच्या स्वाधीन केली, तो माणूस असं बोलतो असं म्हटल्यानंतर याला शॉक लागला, त्याला अटॅक आला नाही गेला. झाली ही संपत्ती जी होती ती आयती हरिभाऊच्या पदरात पडली. आपली स्वतःची जमीन, त्याची जमीन. भरपूर श्रीमंती भरपूर आहे, पण हे आता श्रीमंती जी आहे ती खाणार कोण? देवाला नवस केली, बऱ्याच साधू संतांना भेटला, देवऋषी गाठले, आणि त्याच्या कर्मधर्म संयोगाने त्याला एक मुलगा झाला. तो उपस्थाच एकदम हुशार होता, मोठा होत होता. त्यावेळेला व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे 7वी इयत्ता, माहितीये का कोणाला? ही आताच्या SSC सारखी असायची, बोर्डाची परीक्षा व्हायची आणि पेपरमध्ये रिझल्ट यायचा त्याचा, आणि ती मोठी परीक्षा. त्या व्हर्नाक्युलर फायनलला हा हरिभाऊचा 9चा मुलगा त्या संपूर्ण तालुक्यामध्ये पहिला आला. हे त्याला खूप आनंद वाटला. 7वीचं वय हे होतं, 7वीमध्ये पास झाला होता, आणि त्यावेळेला त्याचं वय होतं 13 वर्ष. हरिभाऊला खूप आनंद झाला. सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं, सगळ्या लोकांना मेजवानी दिली, मोठमोठे चांगले रंजनाचे कार्यक्रम ठेवले होते. सगळे कार्यक्रम झाले, लोक सगळे जेवले, हरिभाऊला आशीर्वाद देत निघून गेले. सकाळी सगळेजण उठले, हरिभाऊच्या घरातले लोक सुद्धा उठले. मुलगा काय उठेल म्हणून मुलाला उठवायला गेलं तर मुलाचं लाकूड झालं होतं. मुलगा रात्री केव्हा तरी त्याने प्राण सोडले, एकदम शरीर ताट झालेलं. एक आदल्या दिवशी ज्या ठिकाणी मेजवान्या चालल्या होत्या, आदल्या दिवशी जिथे रंजनाचे कार्यक्रम चालले होते, दुसऱ्या दिवशी तिथे ही रडारड. आणि 9सा सायासाने झालेला मुलगा, एकुलता एक मुलगा, लाडका मुलगा, आणि गावातल्या श्रीमंत माणसाचा मुलगा म्हणून गावाचा सुद्धा लाडका. काय परिस्थिती असेल त्या घरामध्ये बघा. सूत्र लक्षात ठेवायचं, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. हे सूत्र आहे.
झालं त्याला हे काय म्हणजे त्याची उत्तर क्रिया होती ती आटपली, सगळे संस्कार होते ते संस्कार करून झाले. 13 दिवसाचं सुतक संपलं आणि 13 दिवसाचं सुतक संपल्यानंतर हरिभाऊचा एक मुनीम होता. मुनीम म्हणजे अकाउंटंट. तो अकाउंटंट होता, हिशोब लिहायचा. तो पैसे किती आले, किती खर्च झाले, किती शिल्लक राहिले याचा हे ठेवायचा, हिशोब ठेवायचा. 13 दिवस झाल्यानंतर मुनिमाने हा मुलगा जो होता त्या मुलाच्या जन्मापासून मरेपर्यंत अगदी प्रेताला झालेला खर्च तो सुद्धा झाला आणि त्याच्यावर एकूण किती खर्च झाला तो बघितला आणि त्याची टोटल मारली. आणि त्याला मान्यता घेण्यासाठी म्हणून ती चोपड्याने मालकाच्या हातात दिलं. मालकाने सगळं बघितलं, रडत रडत डोळ्यात पाणी आलं होतं आणि रडत रडत बघितलं. शेवटी व्यवहार आहे, पूर्ण करायला पाहिजे म्हणून तो हिशोब सगळा बघितला आणि त्याच्या खाली लिहिलेला जो आकडा होता त्याच्यावर झालेला खर्च तो बघितला आणि त्याला कुठेतरी जाणीव झाली की हा आकडा माझ्या ओळखीचा आहे, हा आकडा माझ्या परिचयाचा आहे. काय केलं त्याला आठवत नव्हता, कुठे कशाशी संबंध आहे आकड्याचा. आणि रात्री शांतपणे झोपलेला असताना त्याला आठवलं, मी विजयची जी संपत्ती हडप केली होती त्या संपत्तीची किंमत ज्या वेळेला ती हडप केली त्या वेळेला त्या संपत्तीची किंमत आणि माझ्या मुलावर झालेला खर्च दोन्ही एकच होते. लक्षात आलं तुमच्या मी काय सांगितलं ते? आम्ही जी कर्म करतो आम्हाला काय वाटते मी केलेलं आहे, कोणाला माहिती आहे, कोण काय समजणार त्याच्यामध्ये. पण ह्याचा लेखाजोखा ठेवणारा भगवंत बसलेला आहे, तो त्याचा लेखाजोखा ठेवतोच आणि त्या कर्माप्रमाणे भोग सुद्धा आपल्याला अर्पण करत असतो. आणि आम्ही ते भोग आले, चांगले भोग आले तर आम्हाला आनंद वाटतो, माझा असं असं चांगलं झालं. वाईट आले तर दुःख होते. पण हे होतात कसे, गेल्या जन्मी आम्ही किंवा ह्याच्यामध्ये जी काय कर्म केली ती कर्म ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला भोगावी लागतात. म्हणून म्हटलंय निमित्ताची प्रार्थनी केलाचे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. बरोबर आहे ना? अशी खरी अवस्था आहे. आम्ही निमित्त आहोत. बाबा सुद्धा ह्या सगळ्या घटना ज्या घडवून आणतात, हा सत्संग वगैरे घडवतात, मी सांगतोय तुम्ही ऐकताय, याच्या पाठीमागे काहीतरी निमित्त आहे आणि ते त्यांनाच माहिती आहे, ते घडवत आहेत, त्यांचं कर्तृत्व आहे. तुमचं आणि माझं याच्यात काहीही कर्तृत्व नाही. अशीच एक घटना घडली होती. काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा ह्याने तत्वज्ञान म्हणून सांगायला गेलो आपण तर त्या लोकांच्या लक्षात येत नाहीत. पण काहीतरी असं आहे उदाहरण देऊन, आता कसं सांगितलं निमित्ताचं कारण आवडलं ना सगळ्यांना. पण त्याच्याऐवजी एखादा जर जोक सांगितला असता आणि त्या जोकच्या माध्यमातून जर आपल्याला कळलं असतं ना तर आणखी मजा वाटली असती. बाबांची ही शैली होती. बाबा नेहमी विनोद बुद्धीने काही गोष्टी शिकवायचे. तशी घटना घडली शिर्डीला. आजही शनिवारी आठवडे बाजार असतो, आठवड्याला बाजार. त्या बाजारामध्ये सगळ्या तऱ्हेच्या गोष्टी विक्रीला येतात. भाजी, खेळणी, घरात लागणारं साहित्य, कपडे, घोंगडी, छत्र्या, बैल, गाई, सगळे प्रकारचे वस्तू विक्रीला येतात. आठवड्यातून एकदा असतो हा बाजार. आणि त्या दिवशी त्या बाजारामध्ये इतकी लोकांची गर्दी असते का विचारून घ्यायला. शनिवारी जर त्या शिर्डीच्या माणसांना कोणाला तरी सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी तू ये म्हणून तर ते येणार नाही. कारण आमचा आठवड्याचा बाजार आहे, आता आठवड्याला जर काहीतरी भरलं तर आठवड्याभर खाणार ना. त्यामुळे या शनिवारी बोलव नका, मग दुसरा कुठलाही वार बोलवा. तसा शनिवारचा आठवडे बाजार असायचा. तो एकदा आठवडे बाजार होता आणि त्या आठवडे बाजार शनिवारी होता. रविवारी एक घटना घडली. द्वारकामाईमध्ये बाबा बसले होते आणि बाबांवरती प्रेम करणारे बाबांचे जे भक्त आहेत ते बाबांची सेवा करत होते. कोण उजवा पाय दाबत होते, कोण डावा पाय दाबत होते. बाबांना विशेषतः हा कुशीचा जो भाग आहे इथला हा दाबून घ्यायला खूप आवडायचा. त्यांना बरं वाटायचं. बरं ते हळूहळू असं हे गेलं का बाबाच्या ते का गुदगुल्या करतो काय असं विचारायचे ते जोरात आणि मग भरपूर जोरात रगडून घ्यायचे. तर अशा तऱ्हेच्या सेवा चालली होती. दुपारची वेळ होती आणि हे ग्रंथकर्ते ज्याने हा ग्रंथ लिहिला ते ग्रंथकर्ते सुद्धा बाबांचे पाय चपत बसले होते, पाय दाबत बसले. आता एखादं काम करायचं झालं ना तर काय करतो आपण, फुल शर्ट असेल तर त्याचे हात असे दुमडतो, असे बरं ना.
हे शिवताना शर्ट शिवणार फुल बरं, आणि ते त्याच्यानंतर हात दुमडून ठेवणार, त्याच्यापेक्षा ते हापच शिवा ना. पण नाही स्टाईल, आता ही जुनी झाली, नाहीतर ही मोठी स्टाईल होती पहिल्यांदा. काही स्टाईल होत्या त्या गेल्या, ती बेल बॉटम होती ती गेली, पण ही राहिली, कायम राहिली, कारण ही सोयीची आहे. काम करताना आपल्या शर्टाचा आपल्याला अडचण होऊ नये म्हणून त्या बायावर करायच्या. तशा अण्णा सुद्धा बाबांची सेवा करायला बसले होते, आणि त्यावेळेला त्या आपल्या हातांची हालचाल सहज करता यावी म्हणून पोटाच्या बाया अशा उमडल्या होत्या, आणि ते पाय जपत होते. पाय जपून झाले, बाबांनी थांब म्हणून सांगितल्यानंतर अण्णा तिथून उठले. अण्णा उठल्याबरोबर बाजूला माधवराव देशपांडे उभे होते. माधवराव देशपांडेने अण्णांच्या बायांजवळ लक्ष गेलं तर तिथे काही फुटाणे दिसले त्यांना. त्यावर माधवरावाला हे आली, हुक्की आली, जरा तानावी म्हणून माधवराव देशपांडेने विचारलं, काय काका फुटाणे चोरून चोरून खाता काय तुम्ही, आम्हाला द्यायला लागतात म्हणून ह्याच्यामध्ये बायांमध्ये लपवलेत. अण्णांना वाईट वाटलं का, मी असं कधीही करत नाही. आणि काही लोकांचा असा स्वभाव असतो, त्यांच्याजवळ जर एखादी खाण्याची वस्तू काय दिली ना, एवढीशी वस्तू दिली असेल तर आपल्या बरोबर दुसरा कोण असेल त्याला त्याच्यातली अर्धी देणार नाही, अर्धी आपण खाणार. दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतः भक्षण नाही करणार. अण्णांचा स्वभाव तसा होता, कधीही चोरून काय घाललं नाही. पण ते दाणे बघितल्याबरोबर, दाणे अण्णाने सांगितल्याबरोबर, माधवरावाने सांगितल्याबरोबर अण्णांना एकदम लाजल्यासारखं झालं, आणि ते सांगायला लागले. काय सांगताय, अरे मी काल बाजारात गेलोच नाही, कारण हे दाणे घेण्याचं हे कुठलं ठिकाण कुठलं तर बाजार. काल मी बाजारात गेलोच नाही तर दाणे आणणार कुठून. माधवराव सांगतात, खोटं बोल नको, दाणे तुझ्या बायातून खाली पडतायत, ते घेतल्याशिवाय पडले, बरोबर आहे की नाही. अण्णांना कळे ना आता काय उत्तर द्यावं, ते एकदम खलील झाले. त्यावेळेला बाबा म्हणाले, बाबा बोलले, ही मस्करी झाली. अण्णांची थोडीशी खेचली. त्यावेळेला बाबा असं म्हणाले, अरे अण्णा असं लपून खाऊ नये. काय बोलले, हा भाग फार अत्यंत महत्वाचा आता याच्या पुढचा. असं लपून कधी खाऊ नये. बाकी कोणाला नाही दिलंस ते नाही दिलंस, नको देऊ. अरे पण ते खाताना निदान माझी तरी आठवण केलीस. काय म्हणाले, खाताना माझी तरी आठवण केलीस, असं का म्हणाले हो. आमचा सगळ्यांचा आणि त्यावेळच्या लोकांचा सुद्धा समज असा होता की बाबा फक्त शिर्डीला आहेत, आम्ही कुठे आहोत, मुंबईला. मग मुंबईला राहून शिर्डीला बाबांना कसं कळणार आम्ही काय करतोय ते, काय करणार ते. आणि मुंबईला राहून शिर्डीला कसं काय बाबांची आठवण काढून बाबांना आपण अर्पण करणार. हा आपला सर्वसामान्य समज. पण बाबांनी त्याच तो समज चुकीचा आहे पटवून देण्यासाठी माधवरावांना सांगितलं, आपल्या अण्णांना सांगितलं की खाताना बाकीच्या जगाची ना आठवण काढली तरी चालेल, पण निदान माझी तरी काढत जा. कारण मला शोधायला कुठे लांब जायची आवश्यकता नाहीये. मला शोधायला लांब जायची आवश्यकता नाही कुठे. मी तुमच्या हृदयात बसलेला, मी तुमच्या हृदयस्थ आहे. आमच्या इकडे मी बऱ्याच लोकांना विचारतो, सांगतो, मच्छी मटण खाणारे जे लोक असतात ना, ते मला येतात, ते उपदेश करतात, अरे गाड्यात माळ घातले, तू मच्छी खातो, सत्संग घेतो आणि तू मटण खातो. मी सगळ्यांना प्रश्न विचारला एक, मला एक सांगा की आपल्या या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ह्याच्यामध्ये कुठे लिहिलेलं आहे मांसाहार करायचा नाही म्हणून, ते सांगा. त्यावेळेला सगळे लोक गप्प बसतात. मग असं असताना सुद्धा मांसाहार वर्ज्य आहे, मांसाहार खायचा नाही, निषिद्ध नाही का. तर त्याचं कारण असं आहे, आम्ही जे काय करत असतो, जो काय आपल्या हातून व्यवहार घडतो, काही घडू दे, खाण्याचा असू देत नाही किंवा करण्याचा असू दे, जो व्यवहार आपल्या हातून घडतो तो व्यवहार आपल्या हृदयात असणाऱ्या परमात्मा आपल्याकडून करून घेत असतो. आम्ही जर मच्छी घातली तर ती कोणाच्या तोंडात जाते सांगा, चालेल. म्हणून मांसाहार नाही करायचा, हे खरं कारण आहे.
आणि वैज्ञानिक कारण दुसरं आहे, ह्याच्यामध्ये शिरत नाही. अण्णा सांगतायत, आपल्या बाबा सांगतायत, अरे अण्णा तू निदान खाताना माझी तरी आठवण करायची, आणि माझी जर आठवण केलीस आणि ते खाल्लंस तर ते कितीही निषिद्ध अन्न असलं तरी सुद्धा ते पवित्र अन्न होते. आणि म्हणून हे सुद्धा करताना आम्ही मंत्र सुद्धा म्हणताना असंच म्हणतो, अपवित्रो वा पवित्रो भवेत. अपवित्र जे आहे ते पवित्र बनू नये. कशामुळे? विष्णूच्या नावाने. सर्व अवस्थांमध्ये, सगळ्या वाईट कुठल्या कुठल्या अवस्था असतात त्या अवस्थेमध्ये, आता म्हणजे महिला मंडळींचा एक पिरियड असतो, त्यावेळेला त्याला स्पर्श करत नाही लोक, बरोबर नाही, अडचणीचा पिरियड, आणि ते निषिद्ध मांडतो हे स्पर्श, त्या बाजूला लांब थांबतात कारण अपवित्र असतात. पण ह्या अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रीच्या अंगावर सुद्धा, हे सांगून ठेवतो आता आणखी महत्वाची गोष्ट, घरात जर समजा प्रेत झालं असेल आणि घरातली एखादी बाई रजस्वाला असेल, म्हणजे तिला पाळी असेल, तर तिला त्या प्रेत संस्कारामध्ये भाग घेता येत नाही. म्हणून आपल्या शास्त्राने असं हे केलेलं आहे, मुभा दिलेली आहे. त्या बाईला चाळण घेऊन त्या चाळणीमध्ये पांडुरंगाचं नाव घेऊन आंघोळ घालायची, आणि आंघोळ घातल्यानंतर ती पवित्र होते, ती प्रेत संस्कारामध्ये भाग घेऊ शकते. सर्वावस्थां गतो अपिया यस्मरे पुंडरीकाक्षम सबाय अभ्यंतर शुची. अशा माणसाने, अभक्षभक्षण करणारे, अपवित्र अवस्थेमध्ये असणारे, अपवित्र अवस्थेमध्ये असणारे असे जे लोक आहेत, या सगळ्या लोकांनी यस्मरेत पुंडरीकाक्षम, अशा लोकांनी पुंडरीकाचा हे असलेला, ईश्वर असलेला, परमात्मा असलेला त्या पांडुरंगाचं म्हणजे विष्णूचं जर स्मरण केलं तर तो पवित्र होतो. काय म्हटलंय? तो पवित्र होतो. इतकं सामर्थ्य आहे याच्यामध्ये. बाबा तेच सांगतायत, अरे मी तुमच्या हृदयामध्ये आहे, त्या हृदयात असलेल्या माझी जर आठवण काढली असती तर तो दाणा खाताना तू खाल्ला असतास, पोट तुझं भरलं असतं, पण त्याचा आस्वाद मी सुद्धा नाही का घेतला असता. अण्णांना पटलंय, आणि हे आपल्या हातून घडत नसल्यामुळे केवढ्या मोठ्या दोषाला पात्र होतो ते सांगण्यासाठी ही बाबांनी सांगितलेली गोष्ट आहे, मी नाही सांगत आहे. म्हणजे याच्यात आली अध्यायामध्ये बाबांनी एक गोष्ट सांगितली. एकदा कृष्ण आणि बलराम या दोघांना समिधान म्हणजे लाकडं आणण्यासाठी, सरपण आणण्यासाठी म्हणून जंगलात पाठवलं होतं त्यांच्या गुरुपत्नीने. ते गेले पुढे, आणि ते पुढे गेल्यानंतर त्यावेळेची गुरुपत्नी म्हणजे खरोखरच आपल्या आईपेक्षा सुद्धा मायाळू, प्रेमळ असायची. आईची माया करायची, आईसारखी माया करायची. आताच्या आया कशा आहेत त्याचं एक उदाहरण सांगतो बघा. गावात घडलेला प्रसंग आहे. गावात घर असते, त्या घराच्या समोरचं अंगण असते, त्या अंगण सारवतात आणि त्याच्यामध्ये मग गप्पा टप्पा बासा मारायला लोक बसतात, काही काम करायला बसतात. मुलं असतील तर ती अंगण खेळायला वापरतात. अशाच एका घरासमोर दोन मुलं खेळत होती, ऊन लागत होतं, कडाक्याचं ऊन पडलेलं. तिथे दोन मुलं खेळत होती, आणि ती दोन मुलं, सांगतोय काय आया कशा असतात, आईचं हृदय कसं असते ते सांगतो. तर ती दोन मुलं खेळत होती, आणि त्यातल्या एका मुलाची आई आपल्या घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये जेवण करत होती. पण आईचं एक वैशिष्ट्य आहे, खास वैशिष्ट्य आहे, ती कसलाही काही काम करू दे, वाटेल ते, ती काम करत जरी असली तरी तिचं लक्ष जे असते ना, ते लक्ष आपल्या मुलाजवळच असते. माझा मुलगा बाहेर आहे, तो खेळतोय, लागलं बिगलं नाही ना, पडला बिडला नाही ना, ह्या गोष्टीकडे बारीक लक्ष असते तिचं. आणि म्हणून मधून मधून ती हे सुद्धा घेते, आवाज सुद्धा घेते, जाग घेते. तर त्या आई आतमध्ये जेवण करत असताना मुलाला सांगते, अरे बाळा काय करतोयस, कुठे खेळतोयस. बाळा सुद्धा तेवढा दोषात, तो सांगतो अंगणात. अरे तिथे ऊन लागते, उन्हात तापशील, तुझं पित्त वाढेल, आतमध्ये ये, घरात खेळ, ये लवकर आतमध्ये, तुला हे होईल, त्रास होईल त्याचा. मुलाने सांगितलं, आई मी एकटाच नाही खेळत आहे, माझ्या बरोबर बाजूचा बाबल्या पण आहे. अरे तो मारू दे बाबल्या. आई काही तो मरू दे, तू ये. हे आई हो,
ही आताची आई, पूर्वीची आया अशा नव्हत्या. पूर्वीच्या आया मूल म्हटल्यानंतर ते माझं मूल काय त्याचं मूल काय सारखंच असं असणारी ही गुरुपत्नी. त्या गुरुपत्नीने कृष्ण आणि बलरामाला दोघांना पाठवलं लाकडं आणायला. आणि मग तिला आठवण झालं ही पोरं याच्यात गेली जंगलात, लाकडं तोडतील, खातील, आणतील, पण त्यांना भूक लागली तर नाश्ता पण नाही केलाय सकाळी. म्हणून तिने काय केलं की आपल्या घरात असलेले चणे होते ते चणे हे केले, भाजले आणि ते भाजून सुदाम्याच्या हातामध्ये दिले आणि सुदाम्याला सांगितलं हे घेऊन जा. आणि तिथे त्याला दोघांना भूक लागली असेल तर ते दोघे जण आणि तू दोघांनी मिळून ते खावा आणि स्वतःची भूक भागवा. त्याच्यानंतर दुपारी आल्यानंतर जेवा. सुदामाने पोहे आपले ते चणे घेतले आणि जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये दुपार झाली. याने लाकडं वगैरे तोडून त्याच्या मोळ्या बांधून जमा केल्या होत्या. थोडासा थकवा आला म्हणून एका झाडाच्या खाली विश्रांतीसाठी म्हणून थांबले. कृष्णाने सुदामाला सांगितलं तू माझ्याजवळ इथे बस. त्याच्या मांडीवर डोकं ठेवून कृष्ण झोपला आणि हळूच त्या सुदामाने बघितलं ह्याचा डोळा लागलाय ना, नक्की लागला. मग ह्याने आईने दिलेली जी पुरचुंडी होती ती पुरचुंडी काढली आणि चणे खायला सुरुवात केली. कृष्ण हे सगळं बघत होता याच्यातून, मनातून सगळं माहिती होतं त्याला, सगळं करत होता. ही सुद्धा कथा हरिविजयामध्ये आलेली अत्यंत महत्वाची कथा आहे. अत्यंत महत्वाची कथा आहे. याच्यातून सुद्धा आपल्याला खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तो ते चणे खात होता आणि चणे खाताना दातात चावता चावता आवाज येतो ना, तो आवाज यायला लागल्याबरोबर कृष्ण सुदामाला विचारतो काय रे, काय खातोयस काय तू? तुमचं नाही काय नाही ना, आवाज येतो तिच्या दातांचा. सुदामाने कृष्णाला उत्तर दिलं थंडी भरपूर लागते ना, त्या थंडीने माझं अंग कुडकुड दे, दातावर दात आपटतात आणि त्याच्यामुळे तो आवाज येतोय, तू झोप. आणि त्याने कृष्णाला तसंच झोपवलं आणि तिघांच्या वाट्याचे चणे जे होते तिघांच्या वाट्यांचे चणे एकट्याने खाल्ले. परिणाम बघा काय झाला. गुरुग्रहातून शिकून तिघेही बाहेर पडले. तिघांनाही त्याच्या एकाच पद्धतीचं शिक्षण मिळालेलं होतं, एकच शिक्षण मिळालेलं. कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदाम नगरीतला एक कंगाल ब्राह्मण बनला. केव्हा तरी सत्संगामध्ये मी एक दृष्टांत दिलेला आहे. ज्या वेळेला भगवंताला आपण दक्षिणा अर्पण करत असतो, काही करू करा ती दक्षिणा अर्पण केल्यानंतर जेवढी दक्षिणा आपण भगवंताला अर्पण करतो त्याच्या 10 पटीने तो परत करत असतो. त्याला जे द्याल त्याच्या 10 पट तो परत करतो, बरोबर ना. पण आता दुसरा विषय बघा, उलट्या बाजूला बघा, काहीच नाही दिलं तर काय करतो, 10 पटीने काहीच नाही देत. त्याच्या नशिबात असेल ते सुद्धा काढून घेतो. म्हणून भगवंताजवळ जाताना, दर्शनाला जाताना, भेटायला जाताना अगदी पूर्णपणे निसंकोचपणे जायला हवं, निसंकोचपणे. आता जे उदाहरण दृष्टांत सांगतोय हा बऱ्याच वेळेला झालेला आहे, तरी पण परत एकदा सांगतो कारण याच्यावर मी बऱ्याच शिव्या घाललेल्या आहेत. आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला जातो. पूजेला गेल्यानंतर पाठावर बसायच्या आधी काय करतो, खिशात हात घालतो आणि आपल्या खिशात सुटे पैसे असतात, त्या सुट्या पैशांची नाणी बघतो चाचपडून बघता बघता आपल्या हाताला 5 रुपयाचं कॉईन लागते. 5 रुपये देवाला दक्षिणा दिले तर ते जास्ती होईल ना, म्हणून ते खिशातल्या खिशात आपण बाजूला करतो. दुसरं नाण्याचा हे करतो, 2 रुपयाचं येते ते पण बाजूला करतो, बरं नाही. आणि मनातल्या मनात विचार करतो अरे 8 आण्याचं कॉईन ठेवलं होतं ते गेलं कुठे, झालं मिळत नाही कसं. आणि मग ती सगळी नाणी अशी तात्पडून बघत असताना ते 8 आण्याचं कॉईन काढतो आपण आणि मग मोठ्या रुबाबात देवाजवळ पूजेला बसतो आणि देवाजवळ पूजेला बसून 8 आणे देवाला जवळ अर्पण करतो. टिळा वगैरे लावून प्रसाद घेतो, 8 आणे अर्पण करतो आणि काय काय शिकार मागतो, भरपूर मागतो. देवाला दिला काय 8 आणे, देवाचं ब्रीद काय दिलं त्याच्या 10 पट परत करतो तो. 8 आणे जर दिले तर आपल्याला त्याच्या 10 पटीने आपल्याला परत करणार, म्हणजे किती करणार मला सांगा. हे नाही आम्ही सत्यनारायणाची पूजा घालतो घरामध्ये,
आणि पूजा घातल्यानंतर त्या ठिकाणी पूजेला काय काय साहित्य लागते त्या साहित्याची यादी देतात ब्राह्मण, आणि ती यादी घेऊन आम्ही बाजारामध्ये जातो. त्याच्यामध्ये 27 सुपाऱ्या लिहिलेल्या असतात. आम्ही बाजारात सुपाऱ्या आणायला गेल्यानंतर चांगल्या अशा टपोऱ्या सुपाऱ्या बघितल्या आणि त्याचा भाव विचारला की आमच्या अंगावर काटा येतो. हे नको, अरे पूजेला पाहिजेत. मग असं सांगायचं ना, पहिल्यांदा सांगायचं ना, कारण प्रत्येक सुपारीच्या दुकानामध्ये पूजेच्या सुपाऱ्या वेगळ्या काढलेल्या असतात. त्या बारक्या एवढ्या एवढ्या असतात, दिसत पण नाही. परत त्या बरेच दिवस एका जागेवर राहिलेल्या असल्यामुळे त्याच्यात आतमध्ये त्या किडलेल्या असतात. त्या सुपाऱ्या घेऊन येतात. भटाने लिहिलेलं असते 5 प्रकारची 5 फळं. 5 प्रकारची फळं शोधायला गेल्यानंतर अतिशय स्वस्त, म्हणजे जी खपत नाही त्या फळवाल्याजवळ, ती फळं आम्ही पूजेला घेऊन येतो. बरोबर आहे ना? जी फळं ज्यांच्याकडून विक्रीला उपलब्ध होत नाही, म्हणजे विकली जात नाही ती फळं, ते असे कमी किमतीमध्ये जातात, ती घेऊन येतो. ब्राह्मण सांगतो वस्त्र आणायचं झालं तर मांजर पाटाशिवाय देवाला वस्त्र आम्ही करीत येत नाही. म्हणून हल्लीचे भट सांगतात 2 ब्लाऊज पीस. 2 ब्लाऊज पीस सुद्धा सांगितले तर ते ब्लाऊज पीस घेताना सुद्धा आम्ही काय करतो, 15 रुपयाला ब्लाऊज पीस नाही घेणार, 10 रुपयाला कुठे आहेत म्हणून विचारणार. अशी करून आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो. काय प्रकार होतो त्याच्यात तो बघा. हे केल्यामुळे काय होते हे बघा. ह्या 27 सुपाऱ्या जे दिलेल्या असतात ना, ह्या 27 सुपाऱ्या कशासाठी असतात तर त्याच्यामध्ये नवग्रहांच्या 9 सुपाऱ्या असतात आणि 10 दिक्पाळांच्या, म्हणजे अष्टदिक्पाळ जे आहेत त्यांच्या 10, गणपतीची 1, सत्यनारायणाची 1, वरुणाची 1, अशा त्या टोटल देवता जे आहेत त्यांच्या ह्या सुपाऱ्या असतात. सुपाऱ्या आपण पूजेच्या सुपाऱ्या म्हणून आणलेल्या आहेत. त्या आतमध्ये किडलेल्या आहेत, त्याच्या आतमध्ये कीड आहे. आणि ह्या सुपाऱ्या आपण भटाजवळ आणून दिल्यानंतर ब्राह्मण पूजा मांडताना त्या सगळ्या पूजामध्ये ह्या सुपाऱ्या मांडतो, नवग्रह मांडतो आणि मंत्र म्हणतो. आगच्छ देव देवेश तेजो रासे जगतपते. म्हणजे हे भगवंता, ह्या सुपारीमध्ये तू अवतीर्ण हो आणि मी जी पूजा काय हे करतोय त्या पूजेचा तू स्वीकार कर. याला म्हणतात प्राण प्रतिष्ठा विधी. ती देवता त्या सुपारीमध्ये आपण बोलवल्यामुळे, प्रार्थना केल्यामुळे त्या सुपारीमध्ये येते. म्हणजे ती सुपारी जी आहे ती सुपारी म्हणजे भगवंताचं शरीर बनते, देह बनतो. त्या देहामध्ये आतमध्ये काय आहे सांगा जरा, बोला. काय आतमध्ये? कीड. नवग्रह आहेत. ते नवग्रह सगळे आतमध्ये किडलेले आहेत आणि वरून आम्ही त्याला पूजा उपचार जर अर्पण करायला लागलो. एखाद्या माणसाला टीबी झाली असेल आणि त्याला आपण श्रीखंड खायला दिला तर खाईल का होतो? आम्ही देवाला त्यांच्या, ते स्वतः सुखरूप आहेत, पण आम्ही आमच्या कर्माने त्यांना टीबी द्यायचा आजार जडवतो, कीड लावतो त्यांच्या शरीराला. आणि त्याला मग चांगले मिष्टान्नाचे भोजन दाखवतो, तो भोजन घेईल. आणि तशा तऱ्हेच्या पिढ्याग्रस्त अवस्थेमध्ये भगवंत जर पूजेमध्ये वावरत असेल तर तुमचं माझं काय कल्याण करणार हो? करेल? पण ह्या गोष्टीचा आम्ही विचार करत नाही. आम्ही विचार करतो तो एकच, इतके पैसे खर्च करायचे, पूजा करायची, आणि ह्या सुपाऱ्या विपाऱ्या सामान जे आहे ते कोण घेऊन जाणार? बट मग अनाज कशाला जास्त भारीतलं? असा देवाबरोबर आपण व्यवहार करतो. आपण जर देवाबरोबर व्यवहार करत असू तर देवाने त्याच्या 10 पटीने आपल्या बरोबर व्यवहार केला तर देवाचं चुकलं का? मग आम्ही म्हणतो इतक्या सत्यनारायणाच्या पूजा केल्या, इतक्या हे होम केले, ते गेले, हे केलं, ते गेलं, काय फळ नाही, काय ह्याच्यामध्ये सत्य नाही, सगळा पंपक आहे, सगळं थोतांड आहे. त्याच्यापेक्षा हे एकटा जीव, सारा जीव. सकाळ उजाडली, संध्याकाळपर्यंत मजा करायचं, रात्री झोपायचं, सकाळी उठलो तर बघू, नाही तर गेलो तर गेलो. हे जीवन वाईट की हे वाईट चांगलं घेणं? कशाला दुसऱ्या या सगळ्या गोष्टी करायच्या? काय गरज आहे करायची? आमच्या दुष्कर्मावर आम्ही पांघरून घालत असतो. बाबा हे समजावून सांगतायत. ही गोष्ट बाबांनी सांगितली या अध्यायामध्ये. अरे भगवंत परमात्मा तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेलं आहे आणि त्याला चोरून तू जर चणे खात असशील तर तुझ्या घरामध्ये वैभव आणि श्रीमंती कुठून येणार? आणि त्या एका प्रकारामुळे सुदामाला 18 विश्व दारिद्र्याचं सामोरं हे करावं लागलं होतं, सामोरं जावं लागलं होतं. 18 विश्व दारिद्र्य भोगायला लागले होतं. आणि तोच सुदामा ज्या वेळेला द्वारकेला भेटायला गेला भगवंताला, कृष्णाला, तेव्हा जाताना बायकोने बांधून दिलेले मुठभर पोहे होते
ते पोहे घेऊन गेला आणि ते बायकोने दिलेले मूठभर पोहे भगवंताने 3 याच्यामध्ये भक्षण केले, 3 वेळा खाल्ले. पहिल्यांदा जी मुठीतला पहिला घास मारला त्यावेळेला त्याने त्याच्या जीवनातलं दारिद्र्य होतं ते दारिद्र्य नष्ट करून संपूर्ण विश्वात कोणाला मिळणार नाही अशी संपत्ती प्रदान केली होती. सुदामाला कळली नाही ती त्यावेळेला. पण एक घास घेतला, संपूर्ण हे देऊन टाकलं, वैभव देऊन टाकलं. दुसरा घास घेतला, राज्य दिलं, साम्राज्य दिलं. सुदामाला हे माहिती नव्हतं, ते आल्यानंतर अनुभवलं त्याने. आणि तिसरा घास तोंडात घालायला चाललेला असताना रुक्मिणीने हात धरला. कारण आता हा तिसरा घास जर त्याने भक्षण केला तर संपूर्ण विश्वाचं राज्य देऊन टाकेल हा माणूस. आमचे हे म्हणजे नाही बावळटच आहे, बरोबर ना? सगळ्यात नवऱ्याला बावळट म्हणायला बायकांना कोण आनंद वाटतो मला माहिती नाही. सगळ्या ऐकता पटला, खात्री पटली. तर रुक्मिणीने हात धरला आणि रुक्मिणीने सांगितलं की असं नाही सांगितलं हे काय करताय म्हणून, तुम्हीच जर सगळं खाल्लं तर आम्हाला काय देणार, आम्हाला काय मिळणार, असं म्हणून तिसरा घास जो होता खायला घेतला होता तो रुक्मिणीने स्वतः घेतला आणि स्वतः खाल्ला. नाही तर हे विश्व जे होतं, या विश्वाचा सम्राट सुदाम बनला असता. मूठभर चणे चोरून खाल्ले म्हणून सगळं वैभव हिरावून घेतलं होतं आणि मूठभर पोहे भगवंताला अर्पण केलं होतं आणि जगाचं संपत्ती भगवंताने त्याला अर्पण केली होती. हा भगवंताचा भाव आहे, भगवत भाव आहे. तो भगवंत बाबांच्या रूपाने तुमच्या माझ्या हृदयामध्ये बसलेला असताना त्यांना चोरून आम्ही जर एखादी गोष्ट करत असू तर ते तरी ते सहन का करणार, त्याच्या दसपट तुम्हाला देणार. म्हणून एक गोष्ट तरी किमान लक्षात ठेवा, निदान कुठेतरी पूजेला गेल्यानंतर म्हणजे पूजेचा शेवटचा सोपस्कार जो आहे त्याला म्हणतात दक्षिणा. काहीतरी दक्षिणा तिथे ठेवल्याशिवाय कधी परत यायचं नाही. दक्षिणा तिथे अर्पण करायचीच. पण ती करताना नाण्यांच्या कडा चाचपडत बसायच्या नाही. खिशात हात घाला, तुमच्या हातामध्ये जे काही येईल ते अर्पण करा. असं मी एका सत्संगामध्ये सांगितलं होतं. गंमत अशी झाली, आमचा एक साधक असाच एका पूजेला गेला सत्यनारायणाच्या आणि त्याने हे ऐकलं होतं, नाणी अशी चाचपडत नाही बसायची, हातात मिळेल त्या नाण्या नेऊन टाकायचं, तिथे अर्पण करायचं. त्याने आपल्या खिशात हात घातला, एक नाणं आलं ते टाकलं आणि बघतो वाकून तर ते 2 रुपयाचं. घरी आला आणि अशा शिव्या दिला ना मला, काय विचारून शिवला हो ना तुम्ही काहीतरी काय सांगता. म्हटलं काय झालं रे बाबा, अरे पूजेला गेलो आणि माझ्या हातात नेमके 2 रुपये आले, देऊन आलो ना. मग म्हटलं बरं गेलंच ना. काय बरं गेलं, माझ्याजवळ दुसरे सुटे पैसे होते त्या नाही बघितले मी, त्यामुळे माझे 2 रुपये घालवले तुम्ही. नावही सांगतो त्या काय याचं साधकाचं, अनंत गावडे. अजूनही बडबडतो तुम्हाला नाही, पण आता तसा त्याने भाग ठेवला नाही. खरोखरच त्या पद्धतीने वागतो. आपल्याही जीवनात असाच भाग असला पाहिजे. मस्करीचं निमित्त दाणे पोटाच्या बायामध्ये तिथे अडकलेले पाडून दाखवले. हे बाजारात गेले नव्हते, दाणे घेतले नव्हते, तरी सुद्धा अण्णांच्या बायातून ते खाली पडले. करणी कोणाची, ते दाणे तिथे निर्माण कोणी केले, मस्करी सुद्धा त्यानेच घडवली. आणि आपल्या भक्तांना सुद्धा हे करताना, शिकवण देताना त्यानेच दिली. कुठलीही गोष्ट करताना माझ्यापासून सोडून करू नका, मला अर्पण करून करा. काय जे असेल ते मला अर्पण करा, असेल ते. आमच्या इकडे दारू पिणारे लोक आहेत, तिथे आहेत काय कोण आपल्याकडे? काय करतात, ग्लासात अशी दारू ओततात, आपला पेक पूर्ण झाला का त्याच्यामध्ये पाणी घालतात, बरोबर ना. आणि पाणी घालून झाला की तोंडाला लावायच्या अगोदर हे मधलं बोट त्याच्यामध्ये असं बुडवतात आणि असं करतात. त्यांचा ह्याच्यातला भाव असा आहे की आजूबाजूला जे काय भूतप्रेत पेशाचे असेल त्यांना ते मिळू देत, मग आपल्याला त्याचा त्रास होऊ नये, हा त्यांचा भाग असतो. बरं, त्यांचा समज असा असतो. पण हा तो भाग नाहीये. दारू सुद्धा जी आपण पितोय ना, ही दारू सुद्धा भगवंतालाच अर्पण करतो. हा भोग सुद्धा, ही नशा जी येणार आहे ती सुद्धा मी भगवंताला अर्पण करतो, हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे. म्हणून वाईट कृत्य करताना आपल्याला जर बरं वाटायच्यासाठी आम्ही काही वाईट गोष्टी करतो. निषिद्ध अशा गोष्टी आपल्या हातून घडतात, वेगवेगळे प्रकार करतो. साधी गोष्ट आहे. हे जे आपल्याला सतरा घातलाय, हा कशासाठी घातलाय?
कशासाठी घातला? नाही घातला असता, असा येऊन बसलो तो कपडे न घालता, काय झालं असतं? मला येड्यात काढलं असतं ना तुम्ही. म्हणून तुम्ही नेहमी सगळ्यांनी कपडे घातलेले आहेत. पण कपडे कशासाठी घातले? आपल्या सोयीसाठी, आपल्यासाठी. बरोबर आहे ना? होय की नाही? असंच आहे ना? पण आपल्यासाठी जर आपण घातले असतील कपडे, आपल्यासाठी आपण जर कपडे घातले असतील, तर आपल्या साईडला म्हणजे आपल्या शरीराकडे आपल्या कपड्यांची कुठली बाजू असायला पाहिजे? ही बाहेर दिसते ती, कारण आपल्यासाठी आहे ना, ही आपल्याकडे असली पाहिजे. आणि आतमध्ये शिलाई मारलेला भाग जो आहे तो कुठे असला पाहिजे? बाहेर पाहिजे. आतमध्ये टोचला तरी चालेल, पण तो आम्ही आतमध्ये लपवतो आणि चांगला भाग आहे तो बाहेर ठेवतो. का? म्हणजे हे कपडे आम्ही आपल्यासाठी नाही घातले, कपडे दुसऱ्यांसाठी घातले. दुसऱ्यांसाठी म्हणजे तुमच्या माझ्या मनामध्ये, तुमच्या माझ्या डोळ्यासमोर हा विषय आहे की आम्ही इथे बसलेल्या सगळ्या लोकांनी बघतात त्यांच्यासाठी घातले. पण नाही, ह्या सगळ्यांच्या डोळ्यातून भगवंत आपल्या लेकराला बघत असतो आणि त्याला आपण चांगलं दिसावं म्हणून चांगला भाग आपण बाहेर ठेवतो आणि वाईट जे काय असेल ते आपल्या जवळ घेतो. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. पण आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी हे केल्या, त्याची वाट लावलेली आहे. बाबांनी हेच सांगितलं, जे जे काय कराल ते सगळं मला अर्पण करून करा. काही करा, काय करायला पाहिजे मला अर्पण, काय काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, तर नको असा काहीच भाग नाही. करायचं ते सर्वच करायचं. आणि ते सांगताना थोडा वेगळा अशा तऱ्हेचा